नमस्कार. दिनांक 29 मे. कथेचं शीर्षक आहे नीळकंठा आमच्याशी 2 शब्द बोल. कृष्णाप्पाची मुंज झाल्यावर 15 दिवसांनी तो पटकीच्या आजाराने मरणोन्मुख झाला. सगळे रडू लागले. तसे महाराज म्हणाले, मूर्खांनो, रडता कशाला? त्याचे अजून लग्न कार्य व्हायचे आहे. मग ते कृष्णाप्पाला थोपटीत म्हणाले, अरे नीळकंठा, उठ, आमच्याशी 2 शब्द बोल बरे. त्यासरशी मरणाच्या दारात गेलेला कृष्णाप्पा जिवंत झाला आणि उठून बसला. वासना स्वरूप राजूबाईचा अंत झाला आणि नियतीने आणखी एक घाव घातला. विवेक स्वरूप कृष्णाप्पालाच पटकीने धरले. ही पटकी म्हणजे स्वस्वरूपाला झाकणारी मायाच होती. हा कृष्णाप्पा म्हणजे विवेक तसा लहानच होता. नुकतीच त्याची मुंज झाली होती. याचा अर्थ श्री गुरूंचा अनुग्रह नुकताच झाला होता. गुरुसेवेत तो सामील झाला होता, तरी अद्याप स्थिरावला नव्हता. त्यातच त्याच्या बहिणीचे म्हणजे वासनेचे नुकतेच निधन झालेले होते. त्यामुळे घरात उदासी पसरली होती. जीवदेह, बुद्धी, विवेक, चित्त, मन सारेच सुन्न झाले होते. लहानग्या विवेकावर तर विशेष धक्कादायक परिणाम घडला होता. निमित्त पटकीचे म्हटले म्हणजे मायेचे झाले, पण तिने असा जोराचा धक्का दिला की विवेक गळाठून निश्चेष्ट झाला. वासना गेली, आता पाठोपाठ विवेकही चालला. या भीतीने आणि व्याकुळतेने जीव आणि देहबुद्धी हादरलेच आणि त्या घरात पुन्हा एकदा हलकल्लोळ उडाला. ते पाहून श्री गुरु तेथे आले. त्यांनी जीवाची समजूत घातली. वासनेचे मरण अटळ होते, ते होणे आवश्यकही होते, पण म्हणून विवेकही पाठोपाठ मरून जाईल असे नाही. अरे, त्याचे अजून लग्न व्हायचे आहे, म्हणजे त्याला विरक्ती यायची आहे. विवेकाचे लग्न विरक्तीशी होते. ते अद्याप झालेले नाही, तोवर त्याला मी कसे मरू देईन? मग मी इथे कशासाठी आहे? असे म्हणत श्री गुरूंनी शक्तिपाताने विवेकाला संजीवन देऊन उठवले. ती शक्तिपात योजना करताना श्री गुरु संकल्पपूर्वक म्हणाले, अरे नीळकंठा, उठ, आमच्याशी 2 शब्द बोल. याचा अर्थ असा की विवेक स्वरूपावरील मायेचे आवरण दूर करून त्यांनी त्याला 2 शब्द बोलण्याचे आवाहन केले. ते 2 शब्द म्हणजे सोहम. जागृत विवेक म्हणजेच आत्मा, तो आत्मा आणि श्री गुरु एकच. सोहम, तोच मी. शक्तिपाताने मायेचे आवरण दूर होताच झोपेतून जागे व्हावे इतक्या सहजपणे विवेक जागा झाला. वासना मरणेच आवश्यक होते, म्हणून तिचे प्राण श्री गुरूंनी थोपवले नाही, पण विवेक नष्ट होणे योग्य नव्हते, म्हणून त्यास संजीवन दिले. सर्वांना आनंद झाला. सर्वजण श्री गुरूंची स्तुती करू लागले. माझ्यासह यच्छ यावत सर्व तूच निर्माण केले आहेस. हे सहजानंद गुरो, तू भक्तांचे मरण टाळतोस. तूच आमचा माय बाप आहेस. तुला वारंवार नमस्कार असो. धन्यवाद.